नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजची कथा आहे परमपूज्य प्रिय संत असे श्री संत बाळूमामा यांनी आपल्याच एका भक्तावरती कशा प्रकारे त्यांची मनोकामना पूर्ण केली आणि त्याच्या हाकेला कसे धावून गेले हे या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तर आजची कथा आहे एका अशा जोडप्याची ज्याला गेले 5-6 वर्ष झालं मुलबाळ राहत नव्हतं. तर अशामध्ये त्यांच्या घरातले सासू सासरे हे त्यांच्या खूप मागे लागले होते की मुलबाळ आम्हाला पाहिजे, आम्हाला एखादा नातू पाहिजे म्हणून. त्या सुनेने खूप उपवास तपास केले, सगळ्या देवी देवतांना नवस केले, घरामध्ये होम हवन शांती सगळ्या प्रकारच्या शांत्या केल्या, पूजापाठ केले, व्रत केले, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. त्यांना काही केल्या मूल राहायला तयार नव्हते. तर अशामध्ये घरातल्यांची खूपच निराशा झाली होती आणि ती घरची सून ती देखील खूप निराश झाली होती. तो मुलगा एकुलता एक होता, त्यामुळे त्याच्या आईवडिलांना वाटत होतं की आपल्या घरचा वंशच वाढला पाहिजे, आपला वंश पुढे गेला पाहिजे. यासाठी त्यांचा हट्टास होता की आम्हाला नातू हवा आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्या घरची ती सून आपल्या माहेराला गेली. माहेराला यात्रा होती म्हणून अजून तिच्या बरोबरीच्या खूप साऱ्या मैत्रिणी तिथे आल्या होत्या. त्यांच्याबरोबर प्रत्येकीबरोबर 2-2 मुलं होती. तिलाही वाटलं या वयात माझ्याबरोबरसुद्धा आता 2 मुलं असायला हवी होती. त्यांच्याकडे बघून तिला थोडं वाईट वाटलं आणि थोडं शर्मिंदाही वाटलं की मी पण ह्यांच्याच वयाची आहे, पण माझी अजून कुस भरली नाही, मला एकसुद्धा मूल नाही. तर अशामध्ये मैत्रिणींनी तिला सगळे विचारायला लागले, तुला किती मुलं, अजून का मूल नाही झालं, काय प्रॉब्लेम आहे. तर तिने सर्व काही सांगितलं. मी खूप व्रतवैकल्य केले पण मला काहीच फायदा झाला नाही. तर एका मैत्रिणीने सांगितले, तू आदमापूरला जा, श्री संत बाळूमामा यांना तुझं घराणं सांग, परमपूज्य श्री संत बाळूमामा तुझं नक्की ऐकतील आणि त्यांची कृपा तुझ्यावरती नक्की ठेवतील. तिला काही विश्वास बसला नाही, कारण सगळे देवतांच्या पायावरती डोकं घालून ती थकली होती. कुठूनच तिला काहीच आशेचा किरण दिसत नव्हता. तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि घरी आली. घरी आल्यानंतर आपल्या सासरी वेगळीच चर्चा रंगली होती. सासरमध्ये आपल्या सासूची बहीण आली होती आणि तिने अनेक मुलींचे फोटो सासूला दाखवत होती. घरामध्ये चर्चा चालली होती आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल. का तर सासू सासऱ्यांचा अट्टहास होता की हिच्यापासून आम्हाला जर नातू भेटणार नसेल तर आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार. आणि मुलगा पण असा होता की तो आईच्या सांगण्यातच होता, आईच्या शब्दाखातीर तो काहीही करायला तयार असायचा. त्यामुळे तिला खूप टेन्शन आलं. रात्री झोपताना तिने नवऱ्याला सांगितलं. त्यानंतर तिने रात्री नवऱ्याला सांगितलं, आपण परमपूज्य श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी आदमापूरला जाऊयात. आपण एक शेवटचा प्रयत्न म्हणून बाळूमामांच्या चरणावरती आपण डोकं ठेवून येऊयात. तेव्हा नवऱ्यालाही वाटलं की आई पण खूप हट्टाला पेटली आहे, आपण एक प्रयत्न अजून करायला हवा. दोघंही सकाळी उठले आणि पहाटे श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी निघाले. तिथे गेल्यानंतर श्री संत बाळूमामा यांचं दर्शन घेतलं. तिथंच एका महिलेने तिला श्री बाळूमामा यांचं पारायण करण्याची पद्धत समजावून सांगितली. तिथूनच ती पुस्तक आणि बाळूमामांची एक फ्रेम घरी घेऊन आली आणि रोज नित्य नेमाने बाळूमामांचं पारायण तिनं चालू केलं. पारायणानंतर ती शेवटच्या दिवशी उद्यापन करून त्याच दिवशी ती बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूरला गेले. आदमापूरला गेल्यानंतर तिने बाळूमामांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि त्यांना गारानं गायलं की संत बाळूमामा, मी खूप थकले आहे, मी खूप संकटं पाहिली आहेत, या 6 वर्षात मी खूप टोमणे ऐकलेले आहेत आणि माझी आता जगण्याची पण इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या पदरात एक मूल द्या, बस एवढीच माझ्यावरती कृपा करा. मी जन्मात तुमचं ऋण कधीच विसरणार नाही आणि तुमची भक्ती मी मरेपर्यंत करेल. आणि तिथून ते दोघे घरी आले. घरी आल्यानंतर तिला खूप थकवा जाणवत होता. ती त्या रात्री जेवणसुद्धा तिने केले नाही, तशीच झोपी गेली.
सकाळी उठले तर तिला ताप भरला होता आणि तिला उलट्या होत होत्या. घरातल्यांना वाटलं की काल जागरण झालं आणि प्रवास देखील झाला, त्यामुळे तिला पित्त झालं असेल. दोघे नवरा बायको डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट राहिला आहात, तुम्हाला लवकरच बाळ होणार आहे. ही कानावरती बातमी पडताच तिला तिच्या डॉक्टरांच्या बोलण्यावरती विश्वास बसत नव्हता, कारण एवढ्या लवकर कोणाचा चमत्कार होईल असं तिला वाटलं नव्हतं की संत बाळूमामा एवढ्या लवकर आपली इच्छा पूर्ण करतील. पण खरंच बाळूमामा यांनी तिची इच्छा पूर्ण केली आणि तिला आशीर्वाद दिला. तिने देखील श्री संत बाळूमामा यांना हात जोडला आणि त्यांचे आभार मानले. तिने 9 महिने तिचे संपले आणि 9 महिन्यानंतर तिला मुलगा झाला. परमपूज्य श्री संत बाळूमामा यांच्या आदमापूरला त्या मुलाला त्यांच्या चरणावरती ठेवायला गेली की हा तुम्हीच मला दिलेला आशीर्वाद आहे आणि ह्यांचं ऋण मी जीवनभर विसरणार नाही. अशा पद्धतीने श्री संत बाळूमामा यांनी त्यांच्याच परमप्रिय भक्त, जो एकदम त्रासलेला होता, एकदम जीवनाला कंटाळलेला होता, अशांच्यामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आणि सुखी जीवन असं त्याचं करून टाकलं होतं. त्यामुळे मित्रांनो, तुमच्याही जीवनात जर बाळूमामांनी अजून आशीर्वाद दिला नसेल, तुम्हाला देखील फलप्राप्ती झाली नसेल, तर हार मानू नका. बाळूमामा एक ना एक दिवस तुमचं गाऱ्हाणं नक्की ऐकतील आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. लेट होईल पण इच्छा नक्की पूर्ण होईल. बाळूमामांवरती विश्वास ठेवा. अनेक लोकांची आलेली ही प्रचिती आहे, त्यामुळे बाळूमामांचा महिमा खूप अपरंपार वाढलेला आहे. तुम्ही देखील हार मानू नका. जर आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री संत बाळूमामा लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.